माजी अग्निवीरांसाठी एस.ए.पी.एफ भारतीत 50% आरक्षण संपूर्ण माहिती थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका. केंद्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे हजारो तरुणांचे भविष्य बदलू शकते. जर तुम्ही अग्निवीर असाल किंवा तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये कोणी अग्निवीर असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक जण लक्षात घेत नाहीत आणि त्यामुळे संधी गमावतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या फिरत आहेत. काही जण म्हणत आहेत की सर्व भरती बदलल्या आहेत, तर काही जण म्हणत आहेत की प्रत्येक अग्निवीराला थेट सरकारी नोकरी जी आहे मिळणार आहे. पण सत्य काय आहे? आज आपण अधिकृत घोषणेनुसार काय बदल झाले आहेत, कोण पात्र आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे हे समजून घेणार आहोत. फक्त 2 मिनिटाचा अजून पहा. पुढचा मुद्दा अनेक लोकांना जे आहे माहीतच नाही. अग्निवीर योजना म्हणजे काय? अग्निवीर योजना ही सशस्त्र दलांमध्ये ठराविक कालावधीसाठी सेवा देण्याची योजना आहे. सेवा पूर्ण केल्यानंतर पुढील करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध उपायावर सरकार काम करत आहे. मोठा निर्णय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. सरकारने जाहीर केले आहे की एस.ए.पी.एफ आणि आसाम रिलीफमध्ये कॉन्स्टेबल जी.डी भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 50% आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय काही प्रकारांमध्ये वयोमर्यादित सवलत आणि भरती प्रक्रियेत अतिरिक्त सवलतीची तरतूद आहे. याचा अर्थ असा नाही की नोकरी आपोआप मिळेल. संबंधित भरतीचा पात्रता परीक्षा आणि इतर अटी पूर्ण कराव्या लागतील. पण इथेच एक गोष्ट अनेक जण विसरतात. पुढचा भाग नीट ऐका. कोणाला काय फायदा आहे? म्हणजेच अग्निवीर म्हणून सेवा पूर्ण केलेले उमेदवार, संबंधित भरतीच्या पात्रतेत अटी पूर्ण करणारे उमेदवार, अधिकृत भरतीत अधिसूचनेतील सर्व अटी पूर्ण करणारे जे आहे अर्जदार आहेत. अर्ज कधी? तर सध्या या निर्णयानंतर संबंधित भरतीत संस्थांकडून अधिकृत जाहिराती येत जातील. अर्ज सुरू झाल्यावर अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही सोशल मीडियावर, पोस्टवर किंवा अफवेवर विश्वास जे आहे ठेवायचं नाही, म्हणजेच ठेवू नका. आता मी 3 चुका सांगणार आहे. या चुका केल्यामुळे अनेक उमेदवार अर्ज करताना अडचणीत येतात. सामान्य चुका. अधिकृत अधिसूचना न वाचणे, चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, शेवटच्या दिवशी अर्ज करण्याचा प्रयत्न करणे. पुढे काय करावे? जर तुम्ही पात्र असाल तर अधिकृत भरतीची सूचना नियमित तपासा. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारी सुरू ठेवा. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. त्यामुळे मला समजेल की तुम्ही पूर्ण माहिती घेतली आहे आणि अशाच सरकारी योजना व भरतीच्या सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, ही माहिती अधिकृत घोषणावरच आधारित आहे. नवीन भरतीची जाहिरात आल्यानंतरच त्यातील अटी पुन्हा एकदा तपासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन सरकारी अपडेट्ससह.